नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला छान अशी दुधी भोपळ्याची भाजी दाखवणार आहे। एकदम वेगळी पद्धत, खायला एकदम टेस्टी। ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ते आवडीने खातील एवढी टेस्टी भाजी। सोपी पद्धत आहे। पूर्ण व्हिडिओ रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी दुधी भोपळा वरचा साल काढून टाकायची आणि असे बारीक असे कट करून घ्यायचे। इथं 3-4 चमचे मुगाची डाळ घेतलेली, फक्त स्वच्छ धुवून घ्यायची आणि डाळ कमीत कमी वापरायची, जास्त नाही वापरायची। तेल टाकायचं। इथं लसूण असा बारीक केलं ना, यामध्ये आता दुधी भोपळ्याची फोड टाकायचं। व्यवस्थित असं परतून घ्यायचं। इथं भोपळी आणि लसूण व्यवस्थित असं परतवलं गेलेला। यामध्ये हळद, घरगुती मसाला, काळं तिखट व्यवस्थित असं परतून घ्यायचं। यामध्ये बारीक कट केलेले टमाटर, ती स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ, लगेचच चवीनुसार मीठ व्यवस्थित असं परतून घ्यायचं। यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं। आता इथं भोपळ्याची वरची साल काढून घेतल्यामुळे शिजायला वेळ लागत नाही आणि मुगाची डाळ शिजायला वेळ लागत नाही, त्यामुळे पाणी टाकताना प्रमाणातच पाणी टाकायचं। असं मिक्स करून घ्यायचं। इथं फक्त मंद आचेवर 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। इथं 5 मिनिटं झालेले, एकदम व्यवस्थित असा हे भोपळा शिजलेला। गॅस बंद। यार बारीक कट केलेली कोथिंबीर, एकदम गाळ नाही, परफेक्ट अशी शिजलेली भोपळ्याची भाजी। एकदम सोपी पद्धत, पण खायला एकदम टेस्टी अशी। नक्की बनवा। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवरच्या बाकी रेसिपी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा।